नमस्कार, मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचा हा व्हिडिओ आहे. आज आता मी आणि माझा सहकारी अतिक एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेत तुम्हीही सहभागी व्हा. हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट बॉक्समध्ये नक्की काही गोष्टींचा उल्लेख करा. तर चर्चा या विषयावर करतो आहे ते म्हणजे की श्रीकांत शिंदे महाराष्ट्रातल्या दौऱ्यावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ते शिवसैनिक, पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार यांच्यासह भेटीगाठी करतायत आणि एक प्रकारे आपण म्हणूयात की एक मोठ्या स्वरूपातली अशी बैठक घेत आहेत. या बैठकीचं स्वरूप जे आहे ते पाहिलं तर थोडंसं आश्चर्य वाटू शकेल. ते आश्चर्य काय याच्याबद्दल आपण पुढे बोलायचंच आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन भागांमध्ये त्यांचे दौरे सध्या गाजल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अति मी चुकत नसेल तर मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये हा दौरा गाजला, कारण ज्या पद्धतीने संतोष बांगरांनी आक्षेप घेतला, थेट मंत्र्यावरच आरोप केले आणि कशा पद्धतीने मंत्री मदत करत नाहीत याच्याबद्दलची चर्चा केली. आणि दुसरीकडे आजच जी माहिती आलेली आहे त्याच्यानुसार सोलापूर आणि माढ्यातली कार्यकारिणी जी आहे ती स्थगित करून टाकलेली आहे थेट श्रीकांत शिंदेनी. आता हा महत्वाचा मुद्दा जो मी मगाशी म्हटला त्याप्रमाणे की श्रीकांत शिंदे जेव्हा ही मोठ्या स्वरूपातली बैठक घेत आहेत त्या बैठकीमध्ये ते मागच्या झालेल्या निवडणुकांचा हिशोब घेत आहेत, ही एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात आलेली आहे. आता आपल्याला चर्चा करायची आहे ती म्हणजे की या झालेल्या निवडणुकांचा हिशोब श्रीकांत शिंदे का घेत आहेत आणि कशासाठी हा हिशोब पुढे त्यांना कामाला येऊ शकतो की नाही, आणि आत्ताच का, याचं टायमिंग काय आहे याच्याबद्दलची चर्चा करायची आहे. अधिक मी थोडं सुरुवातीला सांगते ते म्हणजे की मी ओपनिंग केलेलीच आहे, पण आपण पाहिलं तर श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेच्या ऐवजी श्रीकांत शिंदे जात आहेत. मग अशी मी आणि ऋत्विक बोलत होतो तर त्यावेळेस ऋत्विकनं असं म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या अकाली निधनानंतर जी काही पोकळी निर्माण झाली तर तिथं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीचे प्रयत्न हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे राहू शकतात. पण मग तिथं थेट एकनाथ शिंदे गेले तर ते काही दिसायला योग्य दिसणार नाही, म्हणून श्रीकांत शिंदे हे दौरा करतायत आणि पश्चिम महाराष्ट्रातले आपल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत ते म्हणजे की कशा पद्धतीनं आणि काय गोष्टी होतात, व्हायला हव्यात आणि काय चुकलेलं आहे याच्याबद्दलचा आढावा घेत आहेत. पण जर एक लार्जर स्केलवर पाहिलं तर साधारणतः पक्षाचा अंदाज सुद्धा घेतात आणि पक्षातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या बदलण्याची आवश्यकता आहेत का याच्याबद्दलचा त्यांचा एक आढावा जो आहे तो सायमल्टेनियसली सुरू आहे, म्हणजे निवडणुकांच्या हिशोबाबरोबर. आणि अर्थातच भविष्यामध्ये भाजप बरोबरच एकनाथ शिंदेची शिवसेना आणि इतर पक्ष सुद्धा पश्चिम महाराष्ट्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतील. पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं त्याच्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आणि जसा मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे एकनाथ शिंदे तिथं जाणं योग्य वाटणार नाही, म्हणून श्रीकांत शिंदे तिथे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पण हे झालं पश्चिम महाराष्ट्राचं. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा दोन्ही ठिकाणी श्रीकांत शिंदे जातात. आता तुझ्याकडनं मला हे समजून घ्यायचे ते म्हणजे की एकतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असे दोनच भाग प्रायमरीली टार्गेट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्राचा तर मी उल्लेख केला, पण मग मराठवाड्याचं काय? कारण मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि त्याच मराठवाड्यामध्ये शिवसेनेमध्ये मोठी अस्वस्थता आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये, असं ऐकू येते, असं कानावर येते. आपण मला वाटतं शिवसेनेच्या किंवा श्रीकांत शिंदे यांच्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचं टायमिंग लक्षात घेणं खूप गरजेचं. सातारा जिल्हा परिषदेमध्ये काय घडलंय, भाजपने ज्या पद्धतीने सत्ता हस्तगत केली म्हणूयात आपण किंवा सत्ता मिळवली म्हणूयात, त्या गोष्टीमुळे शिवसेनेचं केडर अस्वस्थ आहे की भाजप उद्या चालून आपल्यासोबत काय करू शकतं, हा एक याच्यामध्ये मुद्दा झाला. आणि दुसरी गोष्ट की संधी म्हणून हा दौरा आहे का की आपल्याला राजकीय स्पेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळेल, तर तो त्यांचा नक्कीच प्रयत्न आहे. पण मराठवाड्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्याकडून शिवसेनेमध्ये कोर्स करेक्शन करण्यात येत आहेत. म्हणजे शिवसेनेचे बालेकिल्ले असलेली शहरं, जिल्हा परिषदा या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात गेल्यात मागच्या निवडणुकीमध्ये. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जिथे 25-30 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती, जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना सत्तेत होती. असं नाही की ते आता सत्तेमध्ये नाही आहेत सत्तेमध्ये, पण त्यांच्या सत्तेचा वाटा हा घटलेला आहे. म्हणजे एक प्रकारे नाईलाजाने भाजपसोबत सत्तेमध्ये जावं लागलं. त्यामुळे त्याची सल शिवसैनिकांमध्ये आहे. धाराशिव नगरपालिका सुद्धा जी शिवसेनेकडे होती ती भारतीय जनता पार्टीने खिसकून घेतली. आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर आपण चर्चा तर होणारच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी बोललो होतो की नगरपालिका निवडणुकीमध्ये अनपेक्षितरित्या अजितदादा हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी नंतर मराठवाड्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला होता. आणि ज्या शिवसेनेबद्दल आपण बोलतो की शिवसेनेचा बालेकिल्ला मराठवाडा आहे, ती शिवसेना नगरपालिका निवडणुकीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती फेकली गेली होती. त्यामुळे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या काही प्रमाणात होण्याच्या या सगळ्या निवडणुका झाल्यानंतर एवढ्या दिवसानंतर श्रीकांत शिंदे मराठवाड्यामध्ये आले आणि त्यांनी शिवसैनिकांसोबत, कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. आता संवाद हा महत्वाचा का होता की छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ज्या वेळेला युतीची बोलणी सुरू होते, वाटाघाटी सुरू होते, तर संजय शिरसाट जे पालकमंत्री आहेत आणि तिथले आताचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ जे जिल्हा प्रमुख सुद्धा आहेत,
यांच्यामध्ये संघर्ष सुरू होतो. तिकडे धाराशिवमध्ये सुद्धा अजित पिंगळे आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये काय सगळं आलबेल सुरू आहे असं नाहीये. नांदेडमध्ये सुद्धा हेमंत पाटील आणि ते बालाजी कल्याणकर जे नांदेड उत्तरचे मला वाटतं आमदार आहेत शिवसेनेचे, त्यांच्यामध्ये सुद्धा सातत्याने खटके उडत असतात. हे आता नेत्यांमधले जरी वाद असले तरी सुद्धा एक गोष्ट अजून सुद्धा लक्षात घेण्याची गरजेचं, मी तुम्हाला ही पार्श्वभूमी ह्यासाठी सांगतोय की जोपर्यंत तुम्हाला श्रीकांत शिंदे मराठवाड्यात जाण्यापूर्वीची स्थिती काय आहे ते समजणार नाही तोपर्यंत त्या दौऱ्यामागचे राजकारण तुम्हाला समजू शकणार नाही. तर सत्तेत असलेले शिवसेनेचे मंत्री किंवा नेते किंवा आमदार किंवा खासदार आणि सत्तेच्या जवळ असलेली का सत्तेबाहेर असणारे ग्राउंडवरती काम करणारे शिवसैनिक यांच्यामध्ये बेबनाव किंवा संवाद नसल्याची स्थिती मराठवाड्यामध्ये निर्माण झाली. आता ज्या वेळेला आपण बोलतोय त्यावेळेला हे बघा, 2 ठिकाणी 2 शिवसैनिकांचं म्हणणं आहे की शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधली गेली आहे. धाराशिवमध्ये एक शिवसैनिक म्हणतोय, नांदेडमध्ये एक शिवसैनिक ज्यांचं नाव बाळासाहेब देशमुख शिवसेनेचे नगरसेवक होते, त्यांचं असं म्हणणं आहे शिवसेना अशोक चव्हाण यांच्या दावणीला बांधली गेली आहे. म्हणजे 2 जिल्ह्यांमधून आवाज येत आहेत की शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधली गेली आहे. आणि अशा वेळेला खरं तर श्रीकांत शिंदे यांनी मराठवाड्यातल्या सगळ्या तक्रारी सिरियसली घेतल्या, ते स्वतः गेले. अर्थात आता अजितदादांच्या जाण्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पेस होत आहेत, मराठवाड्यामध्ये जात आहेत, हे या गोष्टींचे जरी पैलू असले तरी सुद्धा पुढच्या खेपेला, पुढच्या निवडणुकीला, लोकसभेला, विधानसभेला महाराष्ट्रामध्ये मतदारसंघ वाढणार आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचा आमदार नाही आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 2 किंवा 3 नंबरच्या मतं मिळवलेल्या लोकांना आपल्या पक्षात घ्यायला सुरुवात केली आहे. प्राजक्ता तनपुरे नका थांबवलं भाजपने. भाजपला माहिती आहे की प्राजक्ता तनपुरे थांबली की आपली सीट सेफ निवडून येईल, पण उद्या कदाचित नगर जिल्ह्यामध्ये जर मतदारसंघ वाढले तर आयता उमेदवार त्यांना मिळतोय. त्यामुळे श्रीकांत शिंदे हे सुद्धा पुढच्या लढ्याची त्यांची चाचपणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि असं नाहीये की श्रीकांत शिंदे यांनी एक प्रकारे तिथे जाऊन म्हणजे आताच रणनीती टाकायला सुरुवात केली आहे असं नाही. तर ते कार्यकर्त्यांसोबत, शिवसैनिकांसोबत भेटून त्यांची दुबळी जी आहे, त्यांच्यात ते संवाद जे आहेत, जे संपलेले आहेत किंवा संपत चालेल, ते पुन्हा एकदा मिळवण्याचा प्रयत्न करतात. एरवी असं होत नाही. शिवसैनिक ज्यावेळेला आक्रमक होतो, काय त्याचा आवाज वाढतो, कार्यकर्त्यांवरती एकमेकांचे काय आवाज उगारवले जातात, डोळे वटारले जातात. श्रीकांत शिंदे शांतपणे ऐकून घेत होते, त्यांनी सगळ्यांना समजवलं. आणि असंही नाहीये की त्यांनी काय कुणाला धमकावलं, दडावलं का वगैरे, असं नाही. म्हणजे नेतृत्व कसं असतं आपण म्हणूयात काही वेळासाठी, पण नाराज झालेल्या, अडगळीत असलेल्या लोकांना सोबत घेतलं. आणि जी सल शिवसैनिकांच्या मनात आहे, कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मनामध्ये सुद्धा असणार की संभाजीनगर सारखा बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीकडे कसा गेला, आणि गेला तर गेला बहुमताने भारतीय जनता पार्टीने सत्ता मिळवली. की काही लोक इकडे तिकडे झाले तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिका झेडपीच्या सत्तेला हात तिथे काही लागणार नाही. त्यामुळं मराठवाड्यामध्ये ज्या जिल्ह्यांची मी नावं घेतोय, नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, काही प्रमाणात जालना, परभणी सुद्धा, या जिल्ह्यांमध्ये रिवाईव्ह करायचं शिवसेनेला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं आव्हान आहे का, तर ते नक्कीच परभणीमध्ये आहे, कारण तिथे त्यांचा आमदार आणि खासदार सुद्धा आहे. पण दुसरीकडे अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे म्हणजे एक ठिकाणी संभाजीनगरमध्ये खासदार आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे आमदार तुम्हाला मिळतील, नांदेडपर्यंत मिळतील. त्यामुळं आपल्याला असलेलं नेटवर्क, आणि सगळ्यात महत्त्वाचं हर्षदा, आपण सत्तेत असताना त्या सत्तेचा लाभ आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतोय का, त्या सत्तेच्या लाभामुळे आपल्याला त्या लाभाचं रूपांतर मतांमध्ये होईल का, याची सुद्धा चाचपणी श्रीकांत शिंदे यांनी या दौऱ्यामध्ये केल्याचं मला दिसतं. तू जसं म्हटलास त्याप्रमाणे की चाचपणी केली, पण माझ्या दृष्टीनं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे की या संपूर्ण दौऱ्यामध्ये श्रीकांत शिंदे विशेष करून निवडणुकांच्या अनुषंगानं प्रश्न विचारतायत. म्हणजे की आपण किती सीट्स लढलो, किती सीट्स जिंकलो आणि कशा पद्धतीचा आपला परफॉर्मन्स राहिला, या गोष्टी उगाळून काढल्या जात आहेत. आता ते उगाळून काढल्या जात आहेत का हे सुद्धा सांगितलं पाहिजे. निवडणुका झाल्या, परफॉर्मन्स लक्षात आला, सत्ता आली न आली हा पुढचा मुद्दा आहे. पण सत्तेमध्ये म्हणजे जसं सत्ताकारणामधले पण सुप्त संघर्ष असतात, तसंच भाजप आणि शिवसेनेमधला सुप्त संघर्ष हे सुद्धा याला एक कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे निवडणुकांमध्ये झालेल्या चुकांच्या बरोबरच कुठेतरी याच निवडणुकांच्या दरम्यान शिवसैनिकांकडनं एकनाथ शिंदे असतील, श्रीकांत शिंदे असतील यांच्याकडे तक्रारी झालेल्या आहेत की कशा पद्धतीने आपले मोठे नेते हेच भाजपच्या दावणीला बांधले गेले होते. मोठे नेते म्हणते मी, शिवसैनिक म्हणत नाही किंवा कार्यकर्ते म्हणत नाही, मोठे नेते हेच भाजपच्या दावणीला बांधले गेले किंवा भाजपला मदत करताना पाहायला मिळाले, भाजपला मदत करत होते, याच्याबद्दलची तक्रार केल्यामुळे अशा पद्धतीनं पुढे गोष्टी घडू नयेत यासाठीची दखल घेण्यासाठी सुद्धा श्रीकांत शिंदे गेलेले आहेत. आता झालं असं आहे की श्रीकांत शिंदे का, तर एकनाथ शिंदे संपूर्ण राज्यामध्ये फिरू शकत नाहीत. त्याचं तिसरं आणखीन एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे भविष्यामध्ये जर का एकनाथ शिंदेंना आपला
राजकीय वारसदार किंवा पक्षासाठी एक महत्वाचं पद असलेली व्यक्ती जर का हवी असेल तर त्या दृष्टीनं कुठेही श्रीकांत शिंदे कमी पडू नयेत यासाठीचं त्यांचं हे ट्रेनिंग सुद्धा सुरू झालेलं आहे. हा देखील एक महत्वाचा मुद्दा इथं आपल्याला अधोरेखित केला पाहिजे. महाराष्ट्र माहिती आहे का, तर महाराष्ट्र माहिती नाही असं श्रीकांत शिंदेबद्दल बोललं गेलं होतं जेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये ते नेतृत्व करत होते, महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं नेतृत्व करत होते. अंबरनाथ बदलापूर नाही, महानगरपालिकेच्या साठी त्यांचं लक्ष असंच होतं. अंबरनाथ बदलापूर त्यांच्या नेतृत्वाखालीच लढली गेली, पण कल्याण डोंबिवली त्यांचं खासदारकी म्हणून त्यांचं लक्ष असणं हे अपेक्षित होतं. तर त्या दृष्टीनं त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं की कशा पद्धतीनं पाठवून आलेली लोक आपल्यावर म्हणजे हुकूमत गाजवू शकतात का. हा जो प्रश्न आदित्य ठाकरेंच्या बद्दल एकत्र शिवसेनेमध्ये उपस्थित केला गेला होता, तसाच प्रश्न तो आगामी काळामध्ये श्रीकांत शिंदेबद्दल उपस्थित केला जाऊ नये याची दक्षता ही एकनाथ शिंदे घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निवडणुकांच्या काळात जाण्याच्या ऐवजी आता जेव्हा सगळं शांत आहे त्याच वेळेस जाण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे पाठवलेला आहे श्रीकांत शिंदेना. हा एक तिसरा मुद्दा आहे. म्हणजे श्रीकांत शिंदेची तयारी सुरू आहे असं म्हणूयात. आता निवडणुकांचा हिशोब का घेतायत हे आपल्याला सांगितलं पाहिजे. निवडणुकांच्या हिशोबांमध्ये जसं मी म्हटलं त्याप्रमाणे नेत्यांनी काही ठिकाणी जे आहे चूक केली आहे का हे समजून घ्यायचंय. आता ही चुका शोधल्या का जात आहेत, कोण चुकीचं म्हणजे काम करत आहे किंवा कोणामुळे निवडणुकांमध्ये आपल्याला फटका बसलाय हे शोधलं का जात आहे. तर जशी ठाकरेंच्या शिवसेनेची चर्चा होते की ठाकरेंची शिवसेना फुटू शकते, तशाच पद्धतीने चर्चा होती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची की त्यांच्या शिवसेनेतले नेते पदाधिकारी सुद्धा वेळप्रसंगी भाजपमध्ये जाऊ शकतील आणि हेच लोक भाजपमध्ये जायला नकोत असं असेल किंवा मग भाजपमध्ये जाणार आहेत तर मग वेळीच त्यांची गचांडी पकडली पाहिजे आणि त्या गोष्टी वेळीच ओळखल्या गेल्या पाहिजेत. यासाठीचे प्रयत्न हे एकनाथ शिंदेचे आहेत. ते थेट याच्यावर काय घाव घालू शकतात पण तसं त्यांना करायचं नाहीये. श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून काही गोष्टी लक्षात घेऊन मग ते म्हणजे पुढचं पाऊल उचलतील. आता श्रीकांत शिंदेच का हा देखील एक दुसरा प्रश्न असू शकतो. इतर कुठल्याही पक्षातल्या नेत्याला ते पाठवू शकले असते, पण आजच्या घडीला एकनाथ शिंदे हे विश्वास कोणावर ठेवू शकतात अशा नेत्यांच्या संदर्भातली यादी त्यांची तयार करण्याचं काम सुरू आहे अशी माझी एक माहिती आहे. म्हणजे ज्योती वाघमारेंना ज्या पद्धतीनं राज्यसभेचं वर आणणं हा एक वेगळा निर्णय होता, हटके निर्णय होता आणि त्याच वेळेस एक वेगळं नेतृत्व पक्षामध्ये तयार करण्यासाठीचा प्रयत्न हा एकनाथ शिंदेकडून केला जातोय. तसंच कुठेतरी विश्वासार्ह नेते शोधण्याचं काम सुद्धा आता एकनाथ शिंदेकडनं आहे. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीचं राजकारण आहे आणि चॅलेंज ज्या पद्धतीने शिवसेनेसमोर सुद्धा असू शकतं, तर त्यामुळेच कुठेतरी सगळ्यांवर विश्वास ठेवता येणार नाही ही गोष्ट एकनाथ शिंदे जाणतात. आणि म्हणूनच जवळच्या नेत्यांपैकी त्यातही कुटुंबातल्या नेत्यांपैकी सध्याच्या घडीला श्रीकांत शिंदे यांच्यावर ते डोळेझाक पद्धतीनं विश्वास ठेवू शकतात. इतरांवर ठेवू शकत नाहीत का, तर ठेवू शकतात, पण कधी कोण कशा पद्धतीनं दगा देईल याच्याबद्दलची खात्री नसल्यामुळे आणि कोण कशा पद्धतीनं चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल याच्याबद्दलची खात्री नसल्यामुळे एकनाथ शिंदेकडनं हे पाऊल उचललं जात आहे. आता हा प्रश्न किंवा ही शंका येण्याचं कारण काय हे सुद्धा सांगितलं पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये अशा काही ठिकाणी झालेलं आहे की चुकीचे अंदाज बांधण्यात आलेले आहेत. जी माझी सूत्रांची माहिती आहे शिवसेनेतल्या त्याच्यानुसार चुकीचे रिपोर्ट्स देण्यात आलेले आहे आणि ह्या चुकीच्या रिपोर्ट्समुळे काही ठिकाणी फटका बसलेला आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि हे एकनाथ शिंदे सुद्धा जाणतात. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं श्रीकांत शिंदे यांनाच पाठवलेलं आहे. म्हणजे आपण म्हणूयात की एक प्रकारे फुलप्रूफ प्लान बनवण्यावर आता एकनाथ शिंदेचा भर आहे आणि त्यातही विश्वासूंना घेऊन हा फुलप्रूफ प्लान असला पाहिजे यावरचा भर आहे. आणि त्यात श्रीकांत शिंदेशिवाय वेगळं नाव असू शकत नाही. एकाच दगडात दोन पक्षी मारले जात आहेत. एकीकडे त्यांचा महाराष्ट्राचा दौरा किंबहुना काही महत्वाच्या भागातला दौरा होतो आहे, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विश्वासू व्यक्ती म्हणून त्यांच्याकडची माहिती ते अगदी निसंशयपणे त्याच्यावर विश्वास ठेवू शकतील अशी सुद्धा आहे. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगितला पाहिजे ते म्हणजे की श्रीकांत शिंदेच्या दृष्टीनं जेव्हा विचार केला जातो पक्षामध्ये तेव्हा श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदेपेक्षा सुद्धा आक्रमक आहेत आणि एक प्रकारे आपण असं म्हणूयात की छोट्या छोट्या गोष्टींवर थेट ते आपली प्रतिक्रिया देतात किंवा थेट ते समोरच्याला जाब विचारतात. एकनाथ शिंदे असं करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे बॅलन्स सुद्धा करतायत पक्षामध्ये. एक प्रकारे एकनाथ शिंदे त्यांचा शांत आणि संयमी आणि निर्णयक्षम जो चेहरा आहे तो ठेवलेला आहे आणि दुसरीकडे ज्या भूमिका ते घेऊ शकत नाहीत किंवा ज्या पद्धतीचं रूप ते दाखवत नाहीत किंवा दाखवणं टाळतात तर ती भूमिका ते रूप हे श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून ते आपल्या इतर नेत्यांसमोर आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर ठेवतात. भविष्याच्या शिवसेनेसाठी ते तयार करत आहे श्रीकांत शिंदेंना आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतल्या शिवसैनिक पदाधिकारी आणि नेत्यांना सुद्धा. हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. आता तुला एक प्रश्न आहे ते म्हणजे की या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर नेते
ह्या संपूर्ण प्रक्रियेकडे कसं पाहतील किंवा पाहायला हवं. आता म्हणजे आपण खरं तर ही पण माहिती दिली पाहिजे की सोलापुरामध्ये थेट 300 जणांचं पूर्ण कार्यकारिणी त्यांनी बरखास्त करून टाकली. तर हा निर्णय त्यांनी का घेतलेला आहे, काय इनसाइड स्टोरी आज सकाळी तू सांगत होतास ती सांग प्रेक्षकांना. मी याच्याबद्दल बोलेन, पण एक मुद्दा मला याच्यात ऍड करायचा की श्रीकांत शिंदे दौरा कधी करतायत, ज्यावेळेला शिवसेना युबीटीच्या अनेक कार्यकर्त्यांची लोकप्रतिनिधींची अशी काय त्यांचं असं म्हणणं आहे की आदित्य ठाकरे दौरा करत नाहीत, ते रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये जात नाहीत. मला आठवतं की मागच्या 3 आठवड्यांपूर्वी काही बातम्या आल्या होत्या की शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणजे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती आणि त्याच्यामध्ये जर उद्धव ठाकरे साहेबांना जर येणं शक्य नसेल, त्यांना प्रकृतीचं कारण असेल, तर मग आदित्य ठाकरे यांनी केडरकडे काय येऊ नये. म्हणजे दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणजे स्वतः मुख्यमंत्री भाजपचा एखादा कार्यकर्ता असेल किंवा नेता असेल तर संपूर्ण पॅन महाराष्ट्रात लक्ष ठेवून असतात, तेवढेच एकनाथ शिंदे सुद्धा ठेवतात. मग अशा वेळेला नगरपालिका नगर परिषदेच्या वेळेस ज्या पद्धतीने ठाकरे गटाकडून पक्षाला वाऱ्यावर सोडून देण्यात आलं, ती स्थिती पुन्हा निर्माण होते का, अशी तक्रार एक प्रकारे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. ती तक्रार होती आणि त्याच्याबद्दल बोललं जात असताना श्रीकांत शिंदे गेले आणि ते एक प्रकारे त्यांनी दाखवून दिलं की भाजपचे नेते ज्या पद्धतीने काम करतात त्याच पद्धतीने आम्ही काम करू शकतो. दुसरा तू जे विचारत होतीस की नेत्यांमध्ये काय चलबिचल सुरू आहे, तर मी असं म्हटलं की ती इनसाइड स्टोरी सांग की ज्या पद्धतीनं सोलापूर मधली कार्यकारिणी सडनली बदलण्यात आली, जसं म्हणजे अशा काही ठिकाणची कार्यकारिणी बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याची जी इनसाइड स्टोरी जी सकाळी तुम्हाला न्यूज रूम मध्ये सांगत होता ती प्रेक्षकांना सांगत. काय झालं की माढा, सोलापूर आणि धाराशिव या 3 ठिकाणच्या बैठका सोलापूरमध्ये घेण्यात आलेल्या होत्या आणि तिथं एक प्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं, कुठं कुठं आपण जिंकलो, कुठे कुठे आपण कमी पडलो, याच्याबद्दलच्या एक काय आपण ज्याला म्हणूयात की सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न हे श्रीकांत शिंदे करत होते. पण साधारण असं असतं की पक्षाच्या बैठकीमध्ये म्हणजे श्रीकांत शिंदेने जर लोकांना फ्रीडम दिलं की तुम्ही बोला, तुमच्या अडचणी माझ्यासमोर मांडा, तर लोक लागले सांगायला की अजित पिंगळे विरुद्ध तानाजी सावंत असा गट आहे. आता अजित पिंगळे गट हा भाजपचे आमदार राणा पाटील यांचा समर्थक शिवसेना गट आहे. म्हणजे असा उल्लेख मी का करतोय की एक प्रकारे ते राणा पाटलांसोबत जुळून घेतात. आणि यापूर्वी ज्यावेळेला धाराशिवमध्ये राजन साळवी हे संपर्क प्रमुख होते, त्यावेळेला सुद्धा शिवसेनेचे एबी फॉर्म मल्हार पाटलांपर्यंत कसं काय पोहोचले असा प्रश्न तिथं उपस्थित करण्यात आलेला होता. आता तिथले पालकमंत्री प्रताप सरनाईक आहेत, त्यामुळे तिथे शिवसेनेमध्ये एवढं क्रायसिस का सुरू झालं हा सुद्धा महत्वाचा प्रश्न होता. तर सोलापूरमध्ये शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत महेश कोटे, त्यांच्यावरती शिवसैनिकांचा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं आहे की बाहेरच्या लोकांना पक्षात घेतलं, कुणाला न विचारता महेश कोटे कारभार करतायत, आम्हाला विचारलं जात नाही, आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, अशी सुद्धा तक्रार त्यांच्या समोर होती. आणि ज्यावेळेला श्रीकांत शिंदे यांना वाटलं की बहुतांश शिवसैनिकांची अशी भावना आहे की इथलं पक्ष संघटन पक्षासाठी काम करण्याबद्दलची शंका त्या लोकांच्या मनात आहे, त्यावेळेला त्यांनी माढा आणि सोलापूरची कार्यकारिणी बरखास्त केली. आणि माझ्याकडे अजून एक माहिती आहे, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये धाराशिव जिल्ह्याची सुद्धा शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकते. तसा सुद्धा शिवसेनेमध्ये एक प्रकारे विचार सुरू आहे, कारण त्याला सुद्धा ही किनार आहे की तानाजी सावंत आणि अजित पिंगळे यांच्या वादामध्ये पक्षाचं नुकसान होतंय का. ज्या पद्धतीने अनेक अन्य महानगरपालिकामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं त्याचा सुद्धा विचार तिथे केला जातोय. आता हे बघा, मी शिवसेनेतले अंतर्गत वाद नेमके कुठे कुठे, मी तुम्हाला छोटीशी यादी आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार आणि राजेंद्र जंजाळ. आता राजेंद्र जंजाळ यांच्या उपमहापौर होण्याची कवायत फार इंटरेस्टिंग आहे. तिथं भाजपची एक हाती सत्ता आली आणि शिवसेना सत्तेत जाणार असं ठरलं, त्यावेळेला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौर करायला विरोध केला होता. आणि अशी सुद्धा चर्चा होती की त्यांची जी कन्या आहे हर्षदा, तिला उपमहापौर म्हणून त्यांना बसवण्याची त्यांची इच्छा होती. पण असं काही घडलं नाही. शिवसेनेच्या कार्यालयातून, मुंबईच्या कार्यालयातून एक लेटर गेलं की राजेंद्र जंजाळ यांची आम्ही नियुक्ती करतो आहोत. आणि एक वाक्य त्याच्यामध्ये होतं की पक्षातल्या नेत्यांनी या आदेशाचं पालन करावं. आता तो आदेश संजय शिरसाट यांच्यासाठी होता, त्यामुळे एकनाथ शिंदे हे केवळ शिरसाटांना काय डोक्यावर हात ठेवत नाहीत, तर ते पक्षातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा महत्व देत आहेत. त्यामुळं राजेंद्र जंजाळ विरुद्ध संजय शिरसाट यांचा वाद असला तरी सुद्धा कालच्या श्रीकांत शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तारांसोबत बोलणं टाळलं. आता सगळ्यांना माहिती आहे अब्दुल सत्तारांना या कॅबिनेटमध्ये मंत्रीपद नाही मिळालं. ज्यावेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली, भाजपची सत्ता स्थापन झाली, त्यावेळेला सत्तार मंत्री झाले होते. पण त्याच्यानंतर शिरसाटांना मंत्रीपद मिळालं आणि त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये सुद्धा संघर्ष झाल्याचं पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने सांगितलं, धाराशिवमध्ये तानाजी सावंत विरुद्ध अजित पिंगळे गट आहे, त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. सोलापूरबद्दल मी पण बोललो. बालाजी कल्याणकरन यांच्याबद्दलचा आक्षेप हा इंटरेस्टिंग आहे, कारण तिथल्या काही नगरसेवकांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेब नांदेडसाठी एवढा निधी देतात, मग मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपयश का आलं, आपले लोक कमी का निवडून आले, असाच प्रश्न त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ठेवलेला होता. आणि संतोष बांगर यांचा तो व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये ते म्हणतात मंत्री फोन घेत नाही, ते जरा हवेत गेले, काय उंटावरून शेळ हाकायचे प्रयत्न करतायत.
हे शिवसेनेचे आमदार श्रीकांत शिंदे यांच्या समोर सांगतात. त्यामुळं हे डॅमेज झालेलंच आहे, ते डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न हे होत आहेत. आणि ज्या पद्धतीने शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधली गेली अशा प्रकारचे विधानं शिवसैनिक श्रीकांत शिंदे यांच्या समोर करत असतील तर एक प्रकारे श्रीकांत शिंदे यांनी काय आपण ज्याला म्हणत एखादी अडचण असेल तर त्याला प्रॉब्लेम शोधला जातो, त्यांनी ती अडचण आहे हे मान्य केलंय शिवसैनिकांच्या समोर जाऊन. त्यामुळं शिवसेनेमध्ये वाद आहेत का, संघर्ष सुरू आहे का, या सगळ्या गोष्टींची चाचपणी ते करतायत. आणि या मागच्या निवडणुकीमध्ये जो पक्षाला काही ठिकाणी अपयश आलं आणि त्याच्यानंतर ती गळती म्हणजे काय आपण म्हणतो ती गळती थांबवण्याचे प्रयत्न श्रीकांत शिंदे करतायत. त्यामुळं ते या निवडणुकीमध्ये या वेळेला मागच्या निवडणुकीचा हिशोब मागताना आपल्याला पाहायला मिळतात. गेलेले बालेकिल्ले परत मिळवणे, त्याचबरोबर एक प्रकारे श्रीकांत शिंदे हे जर मराठवाड्यामध्ये जात आहेत, एखाद्या मतदारसंघामध्ये जाऊन जिल्ह्याची मिटिंग घेतात, त्यावेळेला एक प्रकारे तिथले आमदार, खासदार, मंत्री किंवा जबाबदार नेते आहेत त्यांच्या सुद्धा कार्याचा तो आढावा असतो की तुम्ही मागच्या वेळेला काय केलंय, इथे काय बदल झालेत का, तुमच्या काळामध्ये पक्ष कसा वाढलाय, याच्याबद्दल सुद्धा अप्रत्यक्ष आढावा हा श्रीकांत शिंदे हे घेताना पाहायला मिळत आहेत. जर राजेंद्र जंजाळ हे स्टेजवरून संजय शिरसाट यांच्याबद्दल काय आक्षेप घेत असतील तर एक प्रकारे संजय शिरसाट यांच्या सुद्धा नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतो की तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन का चालत नाही. त्याच्याबरोबर ग्राउंडवरती जे शिवसैनिक आहेत त्यांचा संघर्ष मिटवण्यासाठी आणि नाराजी दूर करण्यासाठी एक प्रकारे श्रीकांत शिंदेंनी हा दौरा मला वाटतं आखलेला दिसतो. यातून शिवसेनेच्या नेत्यांना पुढच्या काळामध्ये फार कसरत करावी लागणार आहे, कारण आता इथून निवडणुका नाही आहेत. म्हणजे आता झालीच तर काही मला वाटतं 12 ते 13 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक बाकी आहे, तेवढीच निवडणूक होईल आणि त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक होईल. त्यामुळं ही निवडणूक आता नेत्यांची असणार आहे. श्रीकांत शिंदेंना माहिती आहे की जर दिल्लीमध्ये आपल्या पक्षाचं वजन जर मजबूत ठेवायचं असेल तर ज्या पद्धतीने आपल्याला विधानसभेला यश मिळालं तसं यश आपल्याला यंदाच्या लोकसभेला मिळवावं लागेल. आणि ते अशा प्रांतामध्ये गेले होते जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक निवडून आलेले आहेत. विदर्भामध्ये सुद्धा संजय देशमुख निवडून आले, मराठवाड्यामध्ये संजय जाधव निवडून आले, परभणीमध्ये, धाराशिवमध्ये ओमराजे निवडून आले. त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी काय बैठका घेतल्या जिथे त्यांची ताकद आहेच, पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची त्यांची ताकद म्हणण्यापेक्षा शिवसेनेची ताकद आहे. जिथं पण ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार निवडून आलाय अशा ठिकाणी ते जात आहेत. म्हणजे शिवसेनेचे जे बालेकिल्ले आहेत ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळवायला पाहिजे यासाठीचे त्यांचे प्रयत्न आहेत. तर एकंदरीतच का हिशोब घेतायत श्रीकांत शिंदे मागच्या झालेल्या निवडणुकांचा, याच्याबद्दल मी आणि अतिकनं चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतं की काय श्रीकांत शिंदेंना हा झालेल्या निवडणुकांचा हिशोब हवाय हे कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी थँक्यू.